IAS अधिकारी तुकाराम मुंढे हे नाव सतत चर्चेत असतं. कशामुळं? बदल्यांमुळं. 21 वर्षांमध्ये तब्बल 25 वेळा या अधिकाऱ्याची बदली झाली आहे. पण तुकाराम मुंढे यांचीच बदली का होते? त्यांच्या कामाची चर्चा व्हायला लागली की काही दिवसांमध्ये मुंढे यांची बदली झालीच म्हणून समजा. मुंढे हे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना देखील नकोसे असतात. पण तुकाराम मुंढे इतर IAS अधिकाऱ्यांपेक्षा असं कोणतं वेगळं काम करतात जे नेत्यांना आवडत नाही आणि त्यांची काही महिन्यांमध्येच इकडून तिकडे तिकडून इकडे एकसारखी बदली होत राहते? पाहुयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट. इमानदारीच्या बदल्यात मुंढेंना कायम बदलीचं इनाम. नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहता LS मराठी. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तुकाराम मुंढेंनी हाल अपेष्टा सहन करत शिक्षण घेतलं. ते मूळचे बीड जिल्ह्यातील तारसोन्ना या गावचे रहिवासी. मुंढेंच्या मोठ्या भावाला IAS व्हायचं होतं, पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना ते शक्य झालं नाही. मग त्यांनी आपली इच्छा तुकाराम मुंढेंकडून पूर्ण करून घेण्यासाठी त्यांना ती बोलून दाखवली. तू कलेक्टर होऊन माझी इच्छा पूर्ण कर, असं त्यांनी तुकाराम मुंढेंना सांगितलं. आणि मग तुकाराम मुंढे यांनी देखील ते मनावर घेत अभ्यास सुरू केला. मुंढे यांनी मोठ्या मेहनतीनं UPSC मध्ये यश मिळवल्यानंतर 2005 मध्ये त्यांची पहिली पोस्टिंग सोलापूरमध्ये प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून झाली. या ठिकाणी त्यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करत आपली वेगळीच ओळख निर्माण केली. त्यानंतर अवघ्या 2 वर्षात त्यांना बदलीचं पहिलं इनाम मिळालं. 2007 मध्ये त्यांची बदली नांदेडमधील देगलूर उपविभागीय अधिकारी म्हणून करण्यात आली. पदभार स्वीकारल्यानंतर महसूल विभागात वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या फाईल्स आणि जमीन महसुलाच्या प्रकरणांचा निपटारा त्यांनी त्या ठिकाणी सुरू केला. भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी त्यांनी अचानक तपासणी करण्याचं सत्र राबवलं. मग काय, अवघ्या 5च महिन्यांमध्ये बदलीचं दुसरं इनाम मिळालं. देगलूरहून त्यांची बदली नागपूर जिल्हा परिषदेत CEO म्हणून झाली. त्या ठिकाणी जानेवारी 2008 ते मार्च 2009 या काळात त्यांनी अत्यंत प्रभावीपणे काम केलं. पण 14च महिन्यात त्यांची पुन्हा एकदा म्हणजेच तिसऱ्यांदा बदली झाली, ती आदिवासी विभागात आयुक्त म्हणून. हे त्यांच्या इमानदारीचं तिसरं इनाम. मार्च 2009 ते जुलै 2009 असं काम केल्यानंतर पुन्हा 4च महिन्यात चौथी बदली वाशिम मध्ये जिल्हा परिषद CEO म्हणून. या ठिकाणी जुलै 2009 ते जून 2010 या कालावधीत म्हणजेच 11 महिने पूर्ण केल्यानंतर पुन्हा अर्थातच 5वी बदली कल्याणमध्ये जिल्हा परिषद CEO म्हणून. कल्याणमध्ये त्यांनी मोठमोठे निर्णय घेत 2010 ते जून 2011 असं एक वर्षभर काम केलं. तुकाराम मुंढे यांची कारकीर्द जर आपण पाहिली तर त्यांची सर्वात मोठी जबाबदारी जून 2011 मध्ये जालना जिल्हाधिकारी पदावर नेमल्यानंतर सुरू झाली. ही त्यांच्या करिअरमधली महत्त्वाची संधी. एका तरुण IAS अधिकाऱ्याला पूर्ण जिल्ह्याचा कारभार स्वतंत्रपणे सांभाळण्याची ही पहिल्यांदाच मोठी संधी मिळाली होती. जालन्यात त्यांनी पाणी टंचाईवर वॉटर ग्रीड आणि टँकर माफियांचा खात्मा, शिक्षण आणि आरोग्य विभागाचा कायापालट अशी महत्त्वाची कामं केली. मुंढे यांनी जून 2011 ते सप्टेंबर 2012 या कालावधीत म्हणजे 15 महिने पूर्ण जिल्ह्याची जबाबदारी सांभाळली. तुकाराम मुंढे यांना आपल्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत इमानदारीच्या कामाच्या बदल्यात बदलीचं इनाम वारंवार मिळतच गेलं. बरं, हे बदलीचं इनाम त्यांना किती वेळा मिळालं माहिती आहे? 21 वर्षात तब्बल 25 वेळा. मुंढे यांचा सर्वात जास्त वाद नवी मुंबई महापालिका,
नाशिक महापालिका, पुणे PMPML, नागपूर महापालिका आणि आता दिव्यांग कल्याण विभाग या ठिकाणी झाल्याचं म्हटलं जातं. नवी मुंबई महापालिकेत आयुक्त म्हणून काम पाहत असताना तुकाराम मुंढेंनी बेकायदा बांधकामांवर हातोडा चालवला आणि सिडकोच्या जमिनींवरील अतिक्रमणं काढली. महापालिकेच्या खर्चात कपात करून कंत्राटदारांची देयकं थांबवली अशी माहिती आहे. त्यामुळे नवी मुंबईतील सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र आले आणि त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला गेला. महापौरांनी त्यांच्या कार्यपद्धतीला हुकुमशाही म्हटल्याची देखील माहिती आहे. नाशिक महापालिकेत आयुक्त असताना तुकाराम मुंढेंनी अनधिकृत धार्मिक स्थळं आणि राजकीय नेत्यांच्या समर्थकांच्या अतिक्रमणांवर कारवाई केल्याची माहिती आहे. यावेळी मुंढेंवर सत्ताधारी आणि विरोधकांनी टीका केली. महासभेत नगरसेवकांनी गोंधळ घातला. अखेर मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर त्यांची बदली झाली. पुणे PMPML मध्ये त्यांनी फेरबदल करत अनेक कामचोर कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आणि खाजगी बस कंत्राटदारांना शिस्त लावली. बस वेळेवर न येणं किंवा तिची देखभाल न करणं यावर त्यांनी कडक दंड आकारला. PMP कामगार संघटना आणि स्थानिक नेत्यांनी त्यांच्या विरोधात मोर्चा उघडला. त्यांची अवघ्या 11 महिन्यांमध्येच तिथून बदली झाली. नागपूर महापालिकेत स्मार्ट सिटी प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी चौकशी लावली. कोरोना काळात लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता घेतलेले निर्णय आणि क्वारंटाईन सेंटरमधील शिस्त यामुळं नेते चिडल्याची चर्चा आहे. महापौर आणि सत्ताधारी आमदारांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. तत्कालीन राज्य सरकारवर दबाव आणून त्यांची 7 महिन्यांमध्ये पुन्हा एकदा बदली करण्यात आली. तुकाराम मुंढे यांची आता दिव्यांग कल्याण विभागातून केवळ 9 महिन्यांतच पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. दिव्यांग कल्याण विभागात त्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोधण्याची मोहीम हाती घेतली. अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी खोटी प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवल्याचं समोर येत होतं. या कारवाईमुळे प्रशासनातील एक मोठं रॅकेट उघडकीस येणार होतं अशी चर्चा आहे. हे रॅकेट उघड होण्यापूर्वीच 31 मार्च 2026 रोजी त्यांची अचानक बदली महसूल व आपत्ती व्यवस्थापन या विभागात करण्यात आली. पण जर त्यांची बदली झाली नसती तर IAS पर्यंत पोहोचलेल्या अनेकांना घरी बसावं लागलं असतं अशीही चर्चा आहे. आता आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन आणि मदत कार्य, महसूल व वन विभाग मंत्रालयाच्या सचिवपदी त्यांची बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे हे इमानदारीनं काम करत असल्यानं सरकारनं त्यांची या विभागात बदली करून एक प्रकारे साईड पोस्टिंग केली आहे अशी देखील चर्चा सुरू झाली आहे. पण जर मुंढे तिथे असतील आणि काही काळ जरी थांबणार असतील तर तिथेही भ्रष्टाचार करणाऱ्यांवर आपत्ती येणार हे निश्चित. कट्टर इमानदार म्हटल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढेंचीच का बदली होत राहते हो? चला जरा याकडेही लक्ष देऊ. तुकाराम मुंढे हे सरकारला न घाबरता काम करतात. ते कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडत नाहीत. कर्मचाऱ्यांना शिस्त लावतात. ते कोणतेही नियमबाह्य काम करत नाहीत असं म्हटलं जातं. ते इमानदारीनं काम करत असतात. मात्र अनेक वेळा त्यांच्या कामात किंवा टेंडर देण्याचं काम असेल अशा वेळी राजकीय लोक हस्तक्षेप करतात. यावेळी तुकाराम मुंढे हे नियमानुसारच काम करत असतात. त्यामुळे राजकीय लोक आणि तुकाराम मुंढे यांच्यात मतभेद निर्माण होतात. त्यामुळे राजकीय नेते आणि मुंढे यांच्यात वाद होऊन त्यांची एकसारखी बदली होत राहते असं म्हटलं जातं. तुकाराम मुंढे यांचं इमानदारीनं काम करणं हे त्यांच्या बदलीचं कारण असल्याचं म्हटलं जातं. त्यांचं इमानदारीनं काम करणं सत्ताधारी असो वा विरोधक यांना आवडत नसल्याचंही म्हटलं जातं. थोडक्यात काय तर इमानदारीनं काम करणाऱ्या तुकाराम मुंढेंना कायम या कामाच्या बदल्यात बदलीचं इनाम दिलं जातं हे मात्र नक्की. तुकाराम मुंढे यांची बदली म्हणजे प्रामाणिकपणाचा पराभव आहे की सिस्टीमचा विजय? जेव्हा एखादा अधिकारी नियमानं वागतो तेव्हा त्याला साथ देण्याऐवजी त्याची बदली करणं हे महाराष्ट्रासारख्या प्रगत संस्कृतीला साजेसं आहे का? तुकाराम मुंढे यांनी कोणत्या विभागात काम केलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.